हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि राघव 10 महिन्याचा झाला होता. सो त्याला पोटी ट्रेनिंग स्टार्ट केलं होतं आणि ट्रेनिंग स्टार्ट करून जवळजवळ आठवडा झाला असेल. सो कधीमधी म्हणजे झोपेतनं वगैरे उठला की पहिलं मी पोटी स्टँडवरच बसवते त्याला दूध वगैरे पाजल्यावरती. आणि अशा प्रकारे त्याचं सगळं आवरलं सकाळचं प्रोग्राम की मग मी साफसफाईला लागते त्याला क्रीबमध्ये वगैरे ठेवून. तर क्रीबमध्ये छान खेळतो तो. आणि क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर दिवसाची माझी पुढची कामे स्टार्ट होतात, कारण जोपर्यंत त्याचं उरकत नाही, तो खेळायला स्टार्ट करत नाही, तोपर्यंत माझं काम स्टार्ट होत नाही. सो अशा प्रकारे मी छान क्रीब वगैरे लावून घेतला होता. आणि मग राघवला माझे मिस्टर आले होते, तर ते बाहेर गेले होते आधी. ते घेऊन गेल्यानंतर सो मी राहिलेली कामं उरकून घेतली. आणि बाहेर असं छान वाटतं ना, खूप छान प्रसन्न वाटतं. मला तर खूप आनंद होतो की असं मोकळं मोकळं पाहायला भेटतं आहे. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो अपू शगाराला, कारण आम्हाला करायचं होतं हेअर कट राघवचं. सो इथे माझ्या मिस्टरांनी कार खालीच पार्क केली होती, कारण वरती आमची जी पार्किंग आहे ती P5ला आहे, म्हणजे 5व्या फ्लोअरला अक्षरशः. सो त्यामुळे सारखं जा आणि ये पॉसिबल नाही आहे. मग खालीच पार्क केल्यामुळे आम्हाला बरं झालं, डायरेक्ट खाली यायला लागलं. कारण मग पुन्हा 5 माळे उतरून 5 माळे चढून जाण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट खाली आलो. आणि आम्ही आलो होतो राघवची हेअर कटिंग करायला. तर 2-3 वेळा मागच्या वेळेला आलो आणि तसंच गेलो, कारण वेळ नव्हता. सो यावेळी आम्ही ठरवलं होतं की हेअर कटिंग करूनच जायचं. परंतु सुरुवातीला राघव खूप छान प्रकारे म्हणजे त्याला खूप मजा येत होती. परंतु हळूहळू त्याला समजलं की काहीतरी डोक्याला करतायत. आणि आम्ही ॲक्च्युली मशीनने नाही का, आधी मशीनने कट केली आणि वरून त्यानंतर मग जो ब्लेड असतं ब्लेडने कट केली होती. सो ब्लेडने कट केली की ग्रोथ हेअर्सची वाढते, त्यामुळे आम्ही ब्लेडने त्यांना सांगितलं. आता 2 वेळा झालेले आहेत राघवच्या. सो अशा प्रकारे सुरुवातीला छान क्यूट दिसत होता, बघत होता असं इकडे तिकडे, गुदगुल्या झाल्यासारखं त्याला टिकलिंग वगैरे झाल्यासारखं वाटत होतं. परंतु नंतर मग खूप इतका रडला की तो अर्धच त्याने कटिंग करून दिली, पूर्ण कटिंग करून नाही दिली. सो आम्ही झोपवलं त्याला तिथे, म्हणजे अक्षरशः 3-4 तास आम्ही सलूनमध्येच होतो. त्यानंतर झोपवल्यानंतरही तो व्यवस्थित करून देत नव्हता. परंतु आम्ही ठरवलंच होतं की आज राघवचे हेअर्स कट करूनच जायचे. सो अशा प्रकारे सुरुवातीला खूप छान एन्जॉय केलं. आणि नंतर मग रडू लागला होता तो. मग रडू लागल्यावर आम्ही त्याला झोपवलं आणि मग त्यानंतर कटिंग केली राहिलेली हेअर्सची. आणि फायनली झोपल्यावर देखील तो कटिंग करून देत नव्हता. सो इकडून तिकडून चाललं होतं डोकं हलवायचं काम त्याचं. आणि खूप म्हणजे ॲक्च्युअली त्याचा टायमिंग होऊन गेला होता झोपायचा, स्टील तो झोपत नव्हता. त्याच्या मनामध्ये भीती बसली होती की मागणं मी झोपल्यावरती कोणी येईल की काय. सो त्यामुळे आम्ही त्याला छान झोपवलं आणि मग त्यानंतरच हेअर कटिंग केली. त्यानंतर लागली होती खूप जास्त भूक, कारण 3 वाजले होते. सो आम्ही सगळ्यांनी एक वडापाव घेतला आणि एक थाळी घेतली होती, जी की आम्ही तिघांनी शेअर केली. आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर खूप छान झोप लागली, कारण जेवण केलेलं होतं. आणि त्यानंतर मग संध्याकाळी 7-8 वाजता आले होते फॅन लावायला. 4ही रूममध्ये फॅन लावायचे होते. सो फॅन लावायचं काम म्हणजे भरपूर टाईम लागणार होता. हॅलो, आणि आम्ही आता
उठलो तर 6 वाजलेत आणि फॅन बसवणारे आले. तर आम्ही नवीन फॅन घेतले तर ते बसवायला माणसं आले. ज्यांनी म्हणजे घेतले त्यांच्याकडनंच आले. तर घरात एवढा पसारा आहे. माझ्या मिस्टरांनी ही रूम आवरली ते फॅन लावायचे म्हणून. आणि गाऊला अभ्यासाला बसवलं आहे. तर चांगला अभ्यास चालू आहे तिचा आता छान. किती राहिले बा? आणि गावचा टाइमपास चालू आहे. आणि यानंतर असा माझा किचनमध्ये खूप सारा पसारा होता जो की मला आवरायचा होता. आणि दुसऱ्या दिवशी मंडे असल्यामुळे असं होतं की पसारा आवरलेला असेल तर मंडेला जास्त लोड येत नाही आणि राघवला घ्यायला कोणी नसतं. सो माझे मिस्टर जेव्हा घरी असतात तेव्हाच मी ट्राय करते की मी पसारा वगैरे सर्व आवरून ठेवेल. सो मला चहा ठेवायचा होता आमच्या दोघांसाठी. तर मी फॅन लावणाऱ्यांसाठी देखील चहा ठेवला होता. आणि ॲक्च्युली गावचा जो स्टडी आहे तर तुम्हाला सध्या तरी असंच जाता येतं घ्यायला लागतो. कारण स्पेसिफिक टाईम नाही आहे ठरलेला. कधी बाहेर जातो आम्ही, कधी काही काम निघतं. आणि राघवही छोटा आहे सो तो रडायला लागला की सगळं जागेवर थांबतं. त्यामुळे मला जेव्हाही टाईम भेटेल तेव्हा तिला बुक्स वगैरे जो काही स्टडी राहिला आहे तो करायला सांगते. आणि तुम्हाला मी खूप दिवस झाला मी तुमच्यासोबत शेअर करणार होते. तर खूप दिवस म्हणजे मी आणून जर आता 2-4 दिवस झाले असतील. आणि त्यानंतर मी एकदा बाहेरही घेऊन गेले तर म्हणजे टेस्ट चेक करण्यासाठी बाहेर घेऊन गेले. तर मला ही स्टीलची किटली भेटली चहासाठी. तर ही मी गिफ्ट मार्केटवरून आणली आणि 7-8 दिरामची वगैरे असेल, जास्त नाही, 9 दिरामची. परंतु ही मी एकदा बार्बिक्यूचा तो स्टँड असतो त्याच्यावरती देखील ठेवले तरी देखील ती काळी झाली नाही. तुम्ही पाहू शकता घासली, वरच्यावर घासली तरी लगेच निघून गेल्या. आणि आतूनही अशी आहे, जळत वगैरे नाही आहे, स्टीलची आहे. सो खूप छान निघाले आणि एक बेस्ट ऑप्शन आहे थंडीमध्ये. जर तुम्हाला चहा वगैरे आवडत असेल तर तुम्ही बार्बिक्यूला जाताना ही किटली घेऊन जाऊ शकता. तर मी तिथे जाऊनच चहा वगैरे ठेवलं होतं त्याच्यावर. तर तो ब्लॉग याच्या आधीच येईल म्हणा, या ब्लॉगच्या आधी. तर ही गिफ्ट मार्केटला आहे इकडे अल्हादा सेंटरच्या. अजूनही कुठे भेटेल, परंतु आपण असं विचार करतो की ती जळेल म्हणून घेऊ की नको. सो ही काही जळाली नाही, एकदम क्लीन निघाली, आतूनही खूप छान निघाली. सो एक बेस्ट ऑप्शन आहे चहा पिणाऱ्यांसाठी. तर आता मी घासून ठेवून देणार आहे ही, फक्त बाहेर वगैरे गेल्यावरच वापरायला ठेवली मी. आणि मी खालना काळी करणार होते परंतु ते इझिली निघून जाते. सो गरज नाही काळी वगैरे करायची. आणि बाहेर हे जे हँडल आहे तर हे देखील गरम होत नाहीये आणि असं झाकणही गरम होत नाही बार्बिक्यूच्या याच्यावर. चहा खाली उकळत असेल तरी गरम नाही होते वरच्या गोष्टी. सो मला तर खूप आवडली आणि माझी फेवरेट आहे. आणि अशा प्रकारे खूप महत्त्वाचं स्टँड म्हणजे हे आहे माझं पॉट स्टँड. तर याच्यामध्ये खूप सारी भांडी छान मस्त बसतात एकात एक वगैरे ठेवली की. आणि माझी खूप जागा सेव्ह झाली. मला दुसऱ्या साईडला म्हणजे वेगळ्या ठिकाणी जागा भेटते जिथे आधी मी पॉट ठेवले होते. सो अशा प्रकारे मी सर्व म्हणजे माझे जे काही पॉट आहेत ते सुकले की मी तिथे ठेवून देत असते. आणि इथे अशा प्रकारे काही लेडीजला असा प्रॉब्लेम होतो की विसरून जातो आपण काय करायचं ते. तर तसं माझं झालं होतं काही. आणि मग त्यानंतर मी भांडे वगैरे वॉश करायला घेतले. आणि असे मी आत्ता वॉश केलेले भांडे पुन्हा माझं जे बेसिन आहे ते पुन्हा फुल झालं होतं जेवण वगैरे झाल्यानंतर. आणि इतकं म्हणजे संपतच नाही, एक काम झालं की दुसरं काम चालूच असतं, रेडीच असतं. सो अशा प्रकारे मी कामात काम म्हणून म्हणजे आपली विंडो आहे तीही क्लीन करून घेतली. कारण तीही इम्पॉर्टंट आहे, आठवड्याला क्लीन करायला लागते, नाहीतर मग धूळ वगैरे बसते. विंडो आता थंडीमुळे ओपन असते त्यामुळे जास्त धूळ येते. आणि अशा प्रकारे आम्ही जी मॅट आणली होती नवीन तर ती ओपन नव्हती केली. आणि बाहेर म्हणजे 4ही रूममध्ये
फॅन लावायचं काम चालू होतं. सो ड्रिलिंग वगैरे करणार होते, त्यामुळे कचरा पडणार होता कारण सिलिंगला ड्रिलिंग नव्हतं. सो त्यांना ते जे आकडे असतात फॅन लावायचे होल्डर्स ते लावायचे होते आणि त्यामुळे ड्रिलिंग वगैरे होणार होतं, तर ते सिमेंट वगैरे खाली पडतं. सो ते चांगलं नाही, त्यामुळे आम्ही राघवला इकडे किचनमध्येच मॅट वगैरे टाकून बसवलं होतं आणि तोही मस्त खेळत होता. परंतु त्याला त्याचे डॅडी बाहेर जात होते, सो त्यालाही तिकडेच जायचं होतं खेळायला आणि तो क्रॉलिंग करतो, त्यामुळे तो काही एका जागेवर थांबत नाही. तुम्ही कितीही ट्राय केलं तरी तो एका जागेवरती थांबत नाही, सारखं काही ना काही घेऊन कशाच्या ना कशाच्या मागे पळत राहतो. सो अशा प्रकारे त्याला घेऊन मी म्हणजे खूप प्रयत्न केला बसायचा, परंतु तो माझ्याकडे नव्हता राहत. सो माझे मिस्टर त्याला फिरवून आणत होते आणि माझ्याकडे सोडत होते. सो मधल्या वेळामध्ये इथे माझं आवरायचं काम चालू होतं, कारण चकली उरली होती. चकली मी स्ट्रेन करून ठेवली होती ऑइल वगैरे. सो अशा प्रकारे पॅक करून ठेवला आणि किचन क्लिनिंगला लागले होते. आणि कामात काम म्हणून मखाने देखील आठवडाभर लागणारे मखाने मी भाजून ठेवत होते इथे. आणि ॲटलिस्ट संडेला वगैरे किंवा मंडेला वगैरे भाजले मखाने की मग आठवडाभर टेन्शन नसतं. गाऊही खाते, राघवलाही मी देते छोटे छोटे बारीक तुकडे करून. सो तोही आवडीने खातो आणि त्याला अजून टेस्ट समजत नाही, सो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सॉल्ट वगैरे मी टाकत नाही. आणि अशा प्रकारे मखाने वगैरे ठेवल्यानंतर मग फिश मला फ्राय करायचा होता. सो मी डायरेक्ट ओव्हनमध्येच लावला होता आणि 10-10 मिनिट दोन्ही साईडने 10-10 मिनिट शेकवलं होतं त्याला. सो 280 डिग्रीवरती लावला होता आणि एक रूम क्लीन करून घेतली होती ही राघवला खेळण्यासाठी. आणि इकडे फॅन लावायचं काम चालूच होतं. दोन्ही रूममधले राहिले होते, हॉलमधला झाला होता आणि सेंटरच्या रूममधला. आणि इथे गाऊला दिलं होतं जेवण, तर तिला ऑमलेट आणि ब्रेड दिलं होतं. आणि आम्हाला जेवायला खूप उशीर झाला असता, असं तर मुलांना जेवायला घालून आम्ही झोपवलं आणि मग त्यानंतर आम्ही जेवण केलं. तर अशा प्रकारे इकडचा फॅन झाला होता एका बेडरूममधला, तर दुसऱ्या बेडरूममध्ये चालू होतं. आणि माझे मिस्टर मॅट टाकत होते खाली, कारण वरती ड्रिल करायचं होतं, तर खाली मॅट म्हणजे आपल्या ज्या मॅट्रेसवर आहेत तर त्याच्यावरती धूळ उडणार होती. सो त्यामुळे ही मॅट टाकली की ॲटलिस्ट मॅट्रेस खराब होणार नाही. सो खाली खराब होणार होतं, परंतु मग ते मी झाडून आणि पुसून घेतली होती. सगळ्या रूम मी रात्री क्लीन केल्या आणि मग त्यानंतरच झोपले. सो अशा प्रकारे इथे फिश देखील छान फ्राय झाला होता. सो मी दोन्ही बाजूंनी फ्राय करणार होते, त्यामुळे मी उलटणार होते. सो माझ्याकडे हँड ग्लोव्ज नाही आहेत ओव्हनसाठी लागणारे. आणि दिवसभरच्या थकव्यानंतर खूप कंटाळल्यासारखं झालं होतं. खूप असं वाटत होतं शांत बसावं, परंतु मी राघवला घेऊन बसण्याचा प्रयत्न करत होते. तो काही एका जागेवर राहत नव्हता, तो सारखं काही ना काही कशाच्या ना कशाच्या मागे पळायचं. त्यामुळे असं व्हायचं की आता काय करावं. माझे मिस्टर त्याला घेऊन माझ्याकडे आणून द्यायचे, स्टील तो एका जागेवर राहत नव्हता आणि वैतागला होता तोही खूप, कारण त्याला इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको खूप सारे रेस्ट्रिक्शन्स होते. आणि यानंतर फिश माझा रेडी झाला होता. सो फिश बंद केल्यानंतर मी बराच वेळ ओव्हन ओपनच नाही केला. राघवला झोपवलं, राहिलेली क्लिनिंग होती. सो ती क्लिनिंग मी पूर्ण केली. आणि हे जे खाली ओव्हनमध्ये प्लेट असते तर तीही वॉश करावी लागते. सो तीही मी वॉश करायला काढली होती. आणि अशा प्रकारे पुन्हा खूप सारी भांडी होती वॉश करण्यासाठी. तर कितीही म्हणजे तुम्ही प्रयत्न केला की आत्ता आवरेल नंतर आवरेल, परंतु असं नाही होत. तर मी इथे पटकन माझे जे म्हणजे
ड्राय क्लोथ्स आहेत किचनला लागणारे, तर ते इथे फोल्ड करून ठेवले होते. आणि हे मी तेमूवरून आणलेला आहे जो हँगर आहे तो, त्याच्यामध्ये मी सगळे माझे जे काही म्हणजे क्लोथ वगैरे आहेत किचनला लागणारे तर ते ठेवून देते. त्यानंतर राहिलेली क्लिनिंग केली, कारण एक आठवडाभर तरी मला मग पुन्हा सेट करायला लागत नाहीत ते क्लोथ. त्यामुळे मी एकदा आठवड्यातनं म्हणजे क्लीनही करते, वॉश करून ड्राय करून ठेवून देते त्यामध्ये. आणि इथे क्लोरॉक्सच्या 2 बॉटल होत्या, तर हे आहे ड्रेनीज राघव ओपन करतो, त्यामुळे आम्ही त्याच्यावरती काहीतरी हेवी लोड ठेवायचा म्हणून क्लोरॉक्सच्या बॉटल्स ठेवल्या होत्या. सो त्याला आम्हाला सेलोटेप लावायचं आणि अशा प्रकारे सर्व साफसफाई झाल्यानंतर खूप रिलॅक्स वाटत होतं. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, मुलंही झोपली होती आणि मग त्यानंतर आम्ही खूप रिलॅक्स झालो, कारण सगळं आवरलेलं असलं की मला तरी खूप फ्रेश वाटतं आणि आनंद होतो. तर दुसऱ्या दिवशी मला फक्त झाडू मारून पटपट पुसून घ्यायचं होतं, कारण एव्हरीडे क्लिनिंग करायलाच लागतं. राघव क्रॉलिंग करतो त्यामुळे. इथे ब्लँकेट्स देखील वॉश करून सुकण्यासाठी टाकले होते मी. हॅलो, आणि आज एवढं क्लिनिंग करण्याचं कारण काय, तर आज लावलेले आहेत फॅन. तर 4ही रूममध्ये फॅन लावलेत. हा मेन हॉल आहे, तर मेन हॉलमध्ये एक फॅन लावला आहे आणि अशा प्रकारे मोदीचे फॅन लावलेत आम्ही. 4 लावलेत, कारण एक म्हणजे 2 वर्षाची गॅरंटी आहे मोदीच्या फॅनची, देणार आहेत ते. काही झालं, आवाज वगैरे लागला तरी चेंज करून देणार आहे, कारण याच्या आधी आम्ही एक ब्रँडेड फॅन घेतला होता, त्याचा आवाज वगैरे यायला लागला आणि तो काही चेंज वगैरे करून दिला नाही. जवळ 1 वर्षातच आवाज यायला लागला. सो आम्ही म्हटलं यावेळेला 4 फॅन घ्यायचे, तर आपण जरा म्हणजे स्वस्त वगैरे पण पडतील असे घेऊ. सो आम्ही आता मोदीचाच लावला आहे. तर अशा प्रकारे आहे आणि त्याचं गॅरंटी कार्ड वगैरे दिलेलं आहे त्यांनी. सो इथे एक लावला आहे, हा मेन हॉल आहे, मेन हॉलमध्ये एक लावला आहे आणि खूप वेळ गेला त्याच्यामध्ये आमचा. सो आता मुलांना झोपवलं आहे आणि मुलांना म्हणजे सांभाळून आम्हाला दोघांना घरं वगैरे क्लीन करणं, कारण ड्रिल केलं त्यांनी वरती, अशा प्रकारे वरती ड्रिल केलं आणि मग सगळं खाली कचरा वगैरे पडला होता. सो मी झाडून पुसून घेतले आणि इथे ब्लँकेट सुकायला टाकलेत, कारण सकाळीच वॉश केले होते परंतु फॅन वगैरे लावायचे त्यामुळे टाकले नाहीत. तर आत्ता फॅन वगैरे झाल्यावरती मी टाकून दिले. आणि इथे एक लावला आहे मेन हॉलमध्ये आणि अशा प्रकारे मधल्या रूममध्ये एक लावला आहे. 2 बेडरूममध्ये 2 लावलेत आणि राघव वगैरे झोपला आहे, गारकी झोपली, माझे मिस्टरही झोपलेत आता, कारण आता वाजलेले आहेत तुम्हाला सांगते मी, तर सगळे झोपलेत आता आणि आता वाजले 11:15. तर मीही झोपणार आहे, कारण सकाळपासून थकल्यासारखं झालं आहे. खूप असं फ्रस्ट्रेट होतं, एकदम जास्त कामं आली आणि मी असा आज विचार केला होता की मी आराम करेल आणि आरामात हळूहळू सगळी कामं आवरेल. परंतु अचानक राघवचे हेअर कटिंगचं निघालं आणि त्याच्यामध्ये 3 वाजले, 3:30 यायला आणि मग तिथनं पुढे जेवण करूनच आलो आम्ही. तर सो त्याने खूप त्रास दिला. तो ॲक्च्युली त्याला खूप म्हणजे लहान मुलं घाबरतातच, तो अजून 10च महिन्याचा आहे. सो तोही प्रचंड घाबरत होता आणि मग त्याला बघून मग त्याला मी फायनल तिथे झोपवला आणि मग झोपल्यानंतरच हेअर कट, म्हणजे ॲक्च्युली त्याला ब्लेडने कट म्हणजे हेअर्स हे केले, वस्तारा लावतात तसं, कारण आता 2nd टाईम आहे, हेअर्सची ग्रोथ वगैरे वाढते वस्ताराने वगैरे केल्यावरती. सो आम्ही अशा प्रकारे करतो नेहमी. तर अजून 2-3 वेळा करू, हार्डली जास्त नाही करणार. मग त्यानंतर फक्त मशीन मारणार, कारण ग्रोथ वाढल्यावरती काही गरज नाही. गावचेही आम्ही असेच हेअर्स कट करत होतो. पहिल्यांदा आम्ही वस्ताराने काढले 2-3 वेळा आणि नंतर मग तिची ग्रोथ छान झाल्यावरती हेअर्स तिचे लॉंग केले आम्ही. सो आता अशा प्रकारे खूप थकलं आणि मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन माझ्या बाल्कनीतली आळू वगैरे. विचार करते आता आळूची पानं मोठी झाली तर आळूच्या वड्या वगैरे करेल आणि सोबतच वालाच्या वगैरे जी झाडं लावलं तर तेही तुमच्यासोबत शेअर करेल मी. आणि मी कढीपत्त्याचं झाड आणलं आहे, तर ते कढीपत्त्याचं झाडाचा शेंडा एकाचा मोडला आहे, कारण एका पॉटमध्ये 2 झाडं होती. सो एकाचा मोडून तो वेगळा लावला आहे आणि एक वेगळा, असे 2 ठेवलेत. सो जेणेकरून एक शेंडा मोडलेला आहे ते फुटेल, सो त्याला फांद्या फुटतील आणि मग त्यानंतर मग मी दुसऱ्याचा शेंडा मोडेल, तोपर्यंत नाही मोडणार. सो आणि माझं गुलाबाचं झाडं एवढं बहरलं आहे, त्याला आज 3 फुलं आली होती, पण एवढ्या कामाच्या घाईमध्ये मी विसरून गेले तुमच्यासोबत शेअर करायचं. सो मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.